लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवळाली कॅम्पमधील जुन्या बस स्थानकावर मॉक ड्रिल। देवळाली कॅम्प येथे शनिवारी दुपारी 4:30 ला जुन्या बस स्थानकावर अर्धा तास मॉक ड्रिल थरार नागरिकांनी अनुभवला। हवाई हल्ल्यानंतर नागरिकांना वाचविण्याचे बचाव कार्य करण्यात आले। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुने बस स्थानक येथे आपत्ती व्यवस्थापनाकडून मॉक ड्रिल घेण्यात आले। हल्ल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर करावयाच्या उपाययोजना तसेच नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे प्रशिक्षण घेण्यात आले। मॉक ड्रिलसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी, 6 QRT पथकातील 7 अंमलदार, नागरी संरक्षण दलाकडील 15 कर्मचारी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे 6 ट्रेनी फायरमॅन, 19 होमगार्ड, छावणी परिषदेची 1 फायर ब्रिगेड गाडी, 6 फायरमॅन, 2 ड्रायव्हर, कॉन्टोन्मेंट हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल व 108 अँब्युलन्स व 12 कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान जुन्या बस स्थानकावर मॉक ड्रिल दरम्यान स्थानिकांनी सहकार्य केले। यावेळी देवळाली कॉन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे अधीक्षक अमन गुप्ता, डॉक्टर मनीषा होनराव, देवेंद्र बावस्कर, भूपेंद्र जाधव, मंगला काकड, सोगेंद्र पाटील, मनीषा गवळी, रामसिंग बागुल, डॉक्टर काळे, ND मुसळे, लक्ष्मण मुसळे, मनोज कनोजिया, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड कमांडो उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.